नमस्कार, आपण पाहत आहात राहगिरी टाइम्स. जालना शहरातून एक सामाजिक आणि प्रेरणादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त श्रीमंत संघटना आणि शिवसेना अर्जुनभाऊ खोतकर समर्थक यांच्या वतीने आज एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये थॅलेसेमिया जागरूकता मुक्त अभियान सुद्धा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम आज 14 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जालना येथे यशस्वीपणे पार पडला. श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे, जिल्हा अध्यक्ष बन्सी गवई, युवा जिल्हाध्यक्ष माधव जाधव, शहर अध्यक्ष विशाल तेजाड, मराठवाडा अध्यक्ष रवी जाधव, संघटनेचे प्रवक्ते आकाश वाहवळ, गजानन डोंगरे, गोपी सिंग कलानी, विनोद लहाने आणि उद्घाटक आमदार अर्जुनभाऊ खोतकर साहेब, अभिमन्यूदादा खोतकर, निखिलभाऊ पगारे, संजय डुकरे पाटील आणि पीटरदादा खंदारे हे सर्व कार्यक्रमात उपस्थित होते. या यशस्वी कार्यक्रमाने समाजात रक्तदान आणि थॅलेसेमिया जागृतीचा मोठा संदेश दिला गेला. सर्व देशवासियांना विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा. आमच्या श्रीमंत विचाराच्या श्रीमंत संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही नेहमी सोशल वर्क करत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनसुबा होता की आपण यावेळेस 135 बॅग रक्तदान करू आणि त्या अनुषंगाने आज आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे हा आहे की जे थॅलेसेमिया बालक आहेत ते थॅलेसेमिया बालकांना 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला रक्ताची बॅग लागत असते आणि त्या थॅलेसेमिया पेशंटसाठी आवश्यक असल्यामुळे आमच्या संघटनेच्या वतीने विशेष करून हे रक्तदान शिबिर घेतलं जातं. आणि हेच अनोखे अभिवादन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अर्पित करत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र.